जशी गरज पडेल तसे तुम्ही प्रॉपर्टीज चेंज करू शकता. आता इथं बॅक कलर आहे, बॅक कलर मी इथनं चूज करू शकते. मला पाहिजे तो आता बॅक कलर मी इथं येलो चूज केला आहे, तर माझं कॅलेंडरचा बॅकग्राऊंड कलर चेंज झाला आहे. ओके, तसं बॅक कलर चेंज करू शकता, बॉर्डर देऊ शकता, बॉर्डरसाठी पण कलर अवेलेबल आहे. ओके, इथनं मी बॉर्डरसाठी कलर चूज केला, बॉर्डरला कलर आलेला आहे. बॉर्डरची विड्थ सेट करू शकते मी. बॉर्डर विड्थ आपण सेट करूया. बॉर्डर विड्थ मी आता 2 पिक्सल देते. बॉर्डर दिसते का? बॉर्डर दिसते. ठीक आहे, अशा प्रकारे मी वेगवेगळ्या प्रॉपर्टीज सेटल डाऊन करू शकते. आता मला हे कॅलेंडर वर्क कसं होतं आहे ते दिसण्यासाठी मी इथं अजून एक टूल बॉक्समधनं टूल घेते आहे, तो लेबल. जर माझी डेट इथं सिलेक्ट झाली तर मला लेबलवरती डिस्प्ले करायची आहे. तर लेबलवरनं मी पहिला टेक्स्ट रिमूव्ह करते. लेबलची हाईट विड्थ एक मेन्शन करते. हाईट माझी मी 22 पिक्सल ठेवते आणि विड्थ 186 पिक्सल. ओके, पिक्सल ठेवते. ठीक आहे, माझी विड्थ आली आहे. विड्थ अजून जराशी वाढवते मी. ओके, इथनं मी ड्रॅग करून मी वाढवू शकते लेबलची हाईट विड्थ. ओके, तर लेबलला मी आता आय डी एक चेंज करते. लेबलची आय डी मी ठेवते LBL-CAL. ओके, त्यानंतर मी लेबलची फॉन्ट पण चेंज करू शकते, पण आता मला काय नको आहे. आता ज्यावेळेस माझे इथं कॅलेंडर सिलेक्टेड डेट कलेक्शन येतं. आता मी इथं कसे आले, माझ्या कॅलेंडरवर डबल क्लिक करून त्यावेळेस माझा हा इव्हेंट मला इथे दिसणार आहे. एकतर तुम्ही इथं इव्हेंटचं नेम चेंज करू शकता, कॅल डेट सिलेक्शन चेंज. जसं मी इथं डबल क्लिक करून CS-मध्ये आले, तसंच माझं सोर्समध्ये पण इथं ऑन सिलेक्शन चेंज आला आहे. हा एक इव्हेंट इथं आपल्याला अवेलेबल आहे. ज्यावेळेस कॅलेंडरमध्ये ज्यावेळेस आपलं डेट सिलेक्ट होईल त्यावेळेस तिथं एक इव्हेंट जनरेट होणार आहे. त्यावेळेस त्या इव्हेंटला आपल्याला काय काय चेंजेस पाहिजेत आपल्या वेब ॲप्लिकेशनवर ते आपण इथं C# लँग्वेजमध्ये मेन्शन करू शकतो. आता मला काय पाहिजे, LBL-CAL चा टेक्स्ट मला चेंज करायचा आहे. ओके, टेक्स्ट इक्वल टू, मला टेक्स्टच्या ऐवजी काय पाहिजे इथं बघा, मला इथं टेक्स्ट यू सिलेक्टेड फ्रायडे जुलै, जी काही सिलेक्टेड डेट असेल ती मला इथं प्रिंट करायची आहे. त्यासाठी काय करायला लागेल, कॅलेंडरची ID डॉट सिलेक्टेड डेट मला इथं मेन्शन करावे लागेल. ओके, तर काय करणार मी आता, माझी ID आहे ती CAL-डेट आहे. खाली CAL-डेट डॉट सिलेक्टेड डेटवरती आलं सिलेक्टेड डेट डॉट टू स्ट्रिंग. ओके, टू स्ट्रिंग का मेन्शन करायचं, तर ती डेट फॉर्मॅटमध्ये आपण डिस्प्ले करणार आहे स्ट्रिंग फॉर्मॅटमध्ये म्हणून. ओके, टू स्ट्रिंग करून मी इथं मेन्शन केली. आता माझा टेक्स्ट इथे चेंज होणार आहे. ज्यावेळेस मी इथं एखादी डिझाईनमध्ये बघा, ज्यावेळेस मी पेज रन करून इथं एखादी डेट सिलेक्ट करेल त्यावेळेस माझी डेट इथं माझ्या लेबलवर दिसणार आहे, डिस्प्ले होणार आहे जी काय डेट असेल ती. ओके, तर आपण सेव्ह करूया फर्स्ट ऑफ ऑल. ओके, आपलं पेज रन झालं आहे. आता जर मी इथं डेट सिलेक्ट करते, ऑगस्ट जुलै 9/7 करते, तर मला इथं दिसते आहे डेट पण दिसते आणि टाईम पण दिसतो आहे. ओके, टाईम आता इथं दिसत नाही आहे, करंट टाईम मेन्शन केला तर टाईमसुद्धा दिसेल. जी कोणती डेट मी इथं सिलेक्ट करते आहे त्यावेळेस माझी इथं चेंज होणार आहे. ठीक आहे, ज्यावेळेस माझं सिलेक्ट झालं आहे डेट त्यावेळेस. मी आता आणि एकदा रिफ्रेश करेन. ओके, ठीक आहे, असं माझे टेक्स्ट इथं चेंज होणार आहे.
ओके. या प्रकारे कॅलेंडर आणि त्याचा इव्हेंट सिलेक्शन चेंज्ड इव्हेंट फायर होणार आहे. ओके. कुठलाही इव्हेंट क्रिएट करायचा असेल एखाद्या कंट्रोलचा तर त्यावर डबल क्लिक करून तुम्ही डायरेक्ट त्याचा इव्हेंट जिथं क्रिएट केला तिथं कर्सर ओपन होईल.